मध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। पुढील 3 ते 4 तासात मुंबईत देखील पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने हा इशारा दिला आहे, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? बरोबर आहे। मुंबईत सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतोय। सध्या मी वर्ली सिलिंग जो बँड्राच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी बाहेर पडतो सिलिंग लाईन त्या ठिकाणी आहे। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर जो आहे तो मुंबई शहरात वाढलेला आपल्याला दिसून येतोय। मुंबईने आजूबाजूच्या जिल्ह्यांना अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि सकाळपासूनच दमदार पाऊस जो आहे तो मुंबई शहरात पडायला सुरुवात होतीये। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर वाहन चालक जे आहेत ते धीम्या गतीनं अगदी वाहनं जे आहेत ते हाकताना दिसून येतात, कारण मोठा फटका जो आहे तो पावसाचा वाहन चालकांना सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळतो। हा संपूर्ण बँड्रा आणि वर्ली सिलिंगचा परिसर आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी बरसताना दिसून येतोय। मुंबईतल्या अनेक भागात या स्थिती जी आहे ती कायम आहे आणि काही सखल भागात सुद्धा पाणी आता साचायला सुरुवात जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सखल भागात हळूहळू पाणी सुद्धा साचायला आता सुरुवात होईल आणि मुंबईतली सगळ्याच ठिकाणची ही स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विनायक।